Today we have see beta new topic sacred groves. Sacred groves. हे जे सॅक्रेड असते याला म्हणतात पवित्र, धार्मिक, पवित्र किंवा धार्मिक. ग्रो म्हणजे झाड, पवित्र झाड, धार्मिक झाड, धर्माचे झाड समजा असं आपण नाव त्याला देऊ शकतो. द फॉरेस्ट कन्झर्व इन बेटा नेम ऑफ गॉड अँड बेटा कन्सिडर टू बी बेटा सॅक्रेड इज कॉल्ड बेटा सॅक्रेड ग्रो. म्हणजे अशा फॉरेस्ट ज्याला आपण गॉडच्या नावाने बेटा नाव ठेवतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे बेटा सॅक्रेड ग्रो. These are beta in fact beta sanctuaries conserved by the society and not by the government forest department. याला सांभाळण्याचं काम करते या जंगलाला सोसायटी. कारण लोक झाड लावतात, ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर मध्ये येत नाही बेटा. ऍज इट हॅज बीन बेटा कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. आणि याला काय म्हणतात बेटा नेम ऑफ गॉड म्हणजे झाड कोणाचे भगवानचे लक्षात ठेवा. इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. This cluster of thick forests are present not only western Ghat of India but is the entire country. हे फक्त वेस्टर्न घाट वेस्टच्या ठिकाणीच नाही बेटा, अशी जंगल भारतामध्ये भरपूर ठिकाणी बेटा अशा प्रकारचे बेटा सॅक्रेड ग्रोव्ज आहे. मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रो हॅव बीन बेटा रिपोर्टेड इन इंडिया. 13,000 असे जंगल आहे बेटा जे गॉडच्या नावाने आहे बेटा. वेअर आर सच सॅक्रेड ग्रो इन महाराष्ट्र. मेक अ लिस्ट, विजिट युअर टीचर. तर महाराष्ट्रामध्ये सॅक्रेड ग्रोव्सची लिस्ट तुम्ही मला सेंड करणार आहे, लक्षात ठेवा. आता एक क्वेश्चन आहे तुम्हाला, याला सॅक्रेड ग्रो किंवा याला नाव देण्यात येतो बेटा या सॅक्रेडला काय म्हणतात बेटा नेम ऑफ गॉड. काऊन देण्यात आलं असेल? व्हॉट इज युअर ओपिनियन? याला सॅक्रेड ग्रो पवित्र झाड काऊन नाव देण्यात आलं असेल किंवा नेम ऑफ गॉड काऊन दिलेलं आहे बेटा झाडांना? तर देवाचे झाड आहे. काय वाटते? व्हॉट इज युअर ओपिनियन? तुमचं मत काय सांगा बरं एक एक जण. रॉंग झालं चालेल ना बेटा, काय प्रॉब्लेम नाही. लोकांनी झाडं तोडू नये म्हणून. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. कोणी सांगितलं आन्सर आहे? मी सांगितलं कुशल. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. कुशल करेक्ट बेटा. लोकांनी आता पहा बेटा, हे भगवानचे झाड आहे, गॉडचे झाड आहे बेटा, पवित्र झाड आहे म्हणून याला कोणी तोडणार नाही बेटा, लक्षात ठेवा. आणि तोडण्याचा प्रयत्न जरी केला तर लोक त्याला थांबवणार, तोडू नका म्हणून. तर हे बेटा एक चांगली पद्धत आहे. हे भगवानचे झाड आहे किंवा धार्मिक झाड आहे, पवित्र झाड आहे, तो लोक याला तोडणार नाही. आणि लोक याला तोडणार नाही म्हणजे काय, जंगल नष्ट होणार नाही. जंगलामुळे बेटा, फॉरेस्टमुळे काय होणार बेटा, आपलं नेचर काय राहणार बेटा, संतुलित राहणार, बॅलेन्स राहणार बेटा. तर जर विचारलं तुम्हाला हाऊ मेनी बेटा सॅक्रेड ग्रो इन बेटा इन इंडिया, काय सांगणार तुम्ही आन्सर? 13,000. 30,000. ओके. आता पहा इथे खाली दिलेलं आहे, सम सिम्बॉल आर गिवन बिलो. फाइंड द मीनिंग ऑफ दिस सिम्बॉल इन बेटा रिलेशनशिप ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. मेक अ लिस्ट ऑफ द अदर सिम्बॉल. हे सिम्बॉल काय वाटते तुम्हाला? दिस सिम्बॉल टेल मी. यूज डस्टबिन. डस्टबिन सर. कचरा जे पण आहे बेटा, गार्बेज जे आहे ते डस्टबिन मध्ये टाका. ओके. या ठिकाणी सेकंड सिम्बॉल सर इको एनर्जी. इको एनर्जी मीन्स फॉर एक्झाम्पल बेटा इथे म्हणा झाडं लावा म्हणजे आपण जे आहे नॅचरल एनर्जी तयार करा किंवा बेटा झाडांना बेटा प्रोटेक्ट करा बेटा, ठीक आहे. इथे काय या सायकलचा विचार बेटा? रिसायकल कमीत कमी. पॉल्युशन कमी करण्यासाठी बेटा यूज बेटा बायसिकल, डोंट यूज बेटा पॉल्युटेड व्हेकल. याचा अर्थ काय? सेव्ह वॉटर. ओके. सर्व हे ड्रॉ करायची तुम्हाला कलर मध्ये, लक्षात ठेवा. आणि याच्याबद्दल दोन माहिती, दोन शब्द लिहायचे बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बेटा कन्झर्व प्रोटेक्टिंग द रेअर स्पीसीज ऑफ द ऑर्गॅनिझम. आपण बायोडायव्हर्सिटीला कसं वाचवू शकतो ते म्हणतात की आपण याचं संरक्षण करायला पाहिजे जे रेअर स्पेसीज आहे. आता रेअर शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला? ज्या ठिकाणी मी काही शब्द बेटा रेअरर दुर्लभ है ना, क्वचित, कम से कम, जे कमी आहे अशा जे कमी प्रजाती राहिलेली आहे बेटा, जे पक्षीची असेल झाडांची असेल त्यांना वाचवणे बेटा. एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क अँड बेटा सँक्च्युअरीज, उद्याने आणि बेटा त्याचे आपण काय म्हणू शकतो बेटा ज्या ठिकाणी आपण
प्राण्यांना उद्यान झाले बेटा, संकटे झाली यांना आपण याचा बेटा निर्माण करायला पाहिजे. तर जंगलामध्ये ते अॅनिमल राहायला पाहिजे. डिक्लेअरिंग सम रिजन इज बेटा बायो रिझर्व. काही आपल्या एरियामधला बायो रिझर्व म्हणून तिथे कोणते अॅनिमल राहू शकतात त्यांच्यासाठी बेटा बायो रिझर्व करणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पीसीज. वेगवेगळ्या प्रजाती जे समजा आता क्वचित राहिलेले असेल, काही प्राणी असेल, यांना वाचवण्यासाठी बेटा तुम्ही काही ना काही प्रोजेक्ट निर्माण करायला पाहिजे. कन्झर्विंग ऑल प्लांट अँड ॲनिमल. प्रत्येक झाडांना प्राण्याला वाचवणे आवश्यक आहे बेटा. ऑब्झर्विंग द बेटा रूल. याच्याबद्दल काही नियम लावायला पाहिजे. मेंटेनिंग रेकॉर्ड अँड ट्रेडिशनल नॉलेज. तुमच्या म्हणजे ट्रेडिशनल नॉलेजच्या हिशोबाने बेटा ते पूर्ण रेकॉर्ड तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. कोणत्या प्रकारचे ॲनिमल आपल्या भागामध्ये राहतात, हा कोणकोणते मेलेले आहे बेटा, सर्वात लक्षात ठेवा. टिल नाउ we have studied the rule and regulation about the environmental conservation and protection. This lesson, many people are beta in the society are beta voluntarily coming together and perform this noble work. ते म्हणतात की प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने हे काम आपल्या हाती घ्यायला पाहिजे. झाडांना नुकसान झाला पाहिजे नाही, प्राण्यांना नुकसान झाली पाहिजे नाही. याची काही ना काही बेटा काय करावं लागेल तुम्हाला, एक प्रकारचा रूल आणि नियमबद्ध बेटा पद्धत तयार करावी लागेल. मेनी इन्स्टिट्यूट ॲज अ स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल आर बेटा इन्व्हॉल्व इन दिस वर्क. आणि आपण फक्त पुस्तकामध्ये रीड करायला लागले, पण याच्याबद्दल बेटा दुसरे बेटा इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवलवर काम होते बेटा, लक्षात ठेवा. हे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे पहा बेटा आपल्या भारतामधले, लक्षात ठेवा. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी मुंबई बायोडायव्हर्सिटी वाचवण्यासाठी प्रयत्न करते. CPR एन्व्हायरमेंट ग्रुप न्यूज चेन्नई. गांधी पीस बेटा फाउंडेशन एन्व्हायरमेंट बेटा सेल दिल्ली. चिपको सेंटर थेरी घरवाल. सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल बेटा एज्युकेशन अहमदाबाद. केरला सायन्स लिटरेचर काउन्सिल बेटा त्रिवेंद्रम. ओके. इंडिया ॲग्रो इन्स्टिट्यूट बेटा इंडस्ट्रीज फाउंडेशन पुणे. विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर बेटा अहमदाबाद. तर बेटा हे व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन आहे बेटा का जे पर्यावरण किंवा बायोडायव्हर्सिटी किंवा प्राणी वनस्पती यांना वाचवण्यासाठी बेटा नेहमी तत्पर असतात, लक्षात ठेवा. आणि जर इंटरनॅशनल बघितले तुम्ही एन्व्हायरमेंटचे, हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बेटा पहा. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ग्लॅंड VD बेटा स्वित्झर्लंड. बेटा इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ बेटा क्लायमेट चेंज IPCC जिनिवा. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम बेटा जिनिवा. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड बेटा न्यूयॉर्क. बर्ड लाईफ इंटरनॅशनल कॅम्ब्रिज. ग्रीन क्लायमेट फंड बेटा सोंगडो एस्कोरिया. हे बेटा इंटरनॅशनल वर काम करणारे बेटा एक प्रकारचे ऑर्गनायझेशन आहे बेटा. तर आपण पण आपल्या गावापुरता बेटा लक्षात ठेवा, तालुक्यापुरता काही ना काही काम करायला पाहिजे, आहे का नाही. प्रत्येकाने आपलं गाव सांभाळलं तर मग बेटा दुसरे लोक सांभाळतील त्यांचे गाव, आणि त्या हिशोबाने बेटा पूर्ण जिल्हा काय होणार बेटा, सुरक्षित होणार. ग्रीन पीस इज अ वर्ल्ड लार्जेस्ट ऑर्गनायझेशन बेटा. पहा, ग्रीन पीस is the largest organization engaged with environmental activity. More than 25 lakh people from 26 different countries. 25 लाख लोक यामध्ये काम करणारे बेटा ग्रीन पीस हे ऑर्गनायझेशन जे आहे, आणि 26 देशाची लोक आहेत त्यामध्ये. आर मेंबर ऑफ दिस ऑर्गनायझेशन. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्क अबाउट द मेन्शन ऑर्गनायझेशन. आणि याच्याबद्दल माहिती तुम्हाला आवश्यक आहे बेटा. माहिती तुम्ही घेऊ शकता, लक्षात ठेवा. आणि चांगली गोष्ट आहे बेटा, लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला जे मी सांगितलं. आता अटेम्प्ट ॲट व्हेरियस लेवल आर परफॉर्म फॉर ओनली 1 मिनिट थांबा बेटा, 1 मिनिट थांबा. आता पहा बेटा, या ठिकाणी आपण म्हणणार आहे अटेम्प्ट लेवल आर बेटा परफॉर्म द कन्झर्विंग एन्व्हायरमेंट रोल. आपला रोल काय असणार, रोलला म्हणजे आपला काम बेटा. डिफाईन द पर दिस लेवल बेटा सम रोल आर गिवन बिलो. हे रोल कधी कधी एक्झाम मध्ये विचारलेले भरपूर वेळा. ऍक्टिव्हिटी म्हणून बेटा, लक्षात ठेवा, ऍक्टिव्हिटी म्हणून हे रोल विचारलेले आतापर्यंत. पहा बेटा, माय रोल इन बेटा एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणासाठी आपलं काम काय असणार. तर पहिला पाहू बेटा आपण कन्झर्वेशन. बेटा कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, जे पण आता आपल्याजवळ आहे, मग ते प्राणी असेल किंवा ॲनिमल असेल, याला कन्झर्व करणे आवश्यक आहे. कंट्रोल, प्रिव्हेंटिंग बेटा हार्म, आपण झाडांना किंवा प्राण्यांना बेटा कोणताही धोका निर्माण होणार नाही असे काम करणार नाही. स्टॉपिंग बेटा हार्मफुल ऍक्टिव्हिटी, असे पण बेटा हार्मफुल ऍक्टिव्हिटी जे धोकादायक ऍक्टिव्हिटी असतात ते पण आपण होऊ देणार नाही. चेंजिंग द बेटा माइंडसेट, लोकांची आपण काय बेटा जे माइंडसेट बनलेला आहे पर्यावरणाबद्दल त्याला आपण चेंज करू. प्रोडक्शन, रिव्हिव्हल बेटा हार्म बेटा फॅक्टर एन्व्हायरमेंट बेटा, आपण असे फॅक्टर पाहू शकतो का जे हार्म तयार करतात बेटा, त्याला आपण बंद करणार. अटेम्प्टिंग बेटा इनोव्हेशन,
आता हे जे शब्द दिलेला आहे बेटा इनोव्हेशन, यू नो बेटा द मिनिंग ऑफ द इनोव्हेशन. सर नवीन घडवणे. हा बेटा तर यस जुन्या करेक्ट जुन्या करेक्ट याच्यात बदल करणे. हा करेक्ट बेटा. नवीन पाहिजे बेटा. मीन्स फॉर एक्झाम्पल त्याला आपण म्हणतो बेटा क्रिएट अ न्यू थिंग्स, इनोव्हेशन, नवीन बेटा जे पण आहे अटेम्प्टिंग आहे नवीन धोरण आणणे, नवीन संकल्पना आणणे बेटा, लक्षात ठेवा. नंतर बेटा अवेअरनेस, एज्युकेशन पाहिजे त्याबद्दल, गायडन्स पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, इमिटेशन पाहिजे, ऑर्गनायझेशन पार्टिसिपेशन तुमचा त्यामध्ये सहभाग बेटा, ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होणे. इमिटेशन, इमिटेशन शब्दाचा अर्थ माहिती आहे का? इमिटेशन एनीवन बेटा? म्हणजे आर्टिफिशियली त्याला आपण म्हणतो कृत्रिम प्रकारे बेटा आपला त्यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे बेटा, लक्षात ठेवा. खाली दिलेला बेटा प्रिझर्वेशन, प्रिझर्विंग बेटा व्हॉट युअर हॅज बीन बेटा लेफ्ट ओव्हर, आपण काय वाचून ठेवलेला आहे बेटा. रेमेडीज टू प्रिव्हेंट द फर्दर लॉस, जे नुकसान झालं त्याच्यावर उपाय. रेमेडी म्हणजे काय? उपाय. तुमच्याजवळ काही उपाय आहे का बेटा? काय आपण आता झाडं तोडली का आता त्या ठिकाणी आपण दुसरा उपाय काय करणार? प्रिझर्विंग बेटा अननोन रिजन, तिथे बेटा अननोन रिजनला आपण प्रिझर्व करणार, वाचून ठेवणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे रोल असणे आवश्यक आहे तुमची. त्यानंतर पहा बेटा वरती इथे खाली दिसायला लागला बेटा. आता शेवटचा टॉपिक आहे प्रिव्हेन्शन. पहा बेटा इथे प्रिव्हेन्शन दिलेलं आहे बेटा तुम्हाला. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म, डिझायनिंग न्यू प्लान, फॅक्टर हार्मफुल एन्व्हायरमेंट. प्रिव्हेन्शन, त्याला तुम्ही उपाय काय करणार बेटा? प्रिव्हेन्शन, प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म म्हणजे असा कोणता धोका निर्माण होणार नाही, तुम्ही ते अशी कार्य करणार नाही. आणि नवीन नवीन प्रकारचे बेटा तुम्ही काय करणार? प्लॅन तयार करणार. आता प्लॅन करताना तुम्ही जर अभ्यास झाल्यानंतर पेपरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन तयार करतो बेटा. आता इथे पहा बेटा, हे एक मेन टॉपिक आहे हॉट स्पॉट अँड ऑफ बायोडायव्हर्सिटी. हॉट स्पॉट तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, असा जॉग्राफिक रिजन का ज्या ठिकाणी बेटा ह्युमन बिंगने बेटा जे प्राणी राहत होते तिथली वस्तीला थ्रेटेंड केलं. थ्रेटेंड म्हणजे नष्ट केले. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट आर बेटा रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, लक्षात ठेवा. 34 अशी हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी बेटा स्पॉट आहे तिथे जगामधले ते रेकॉर्ड झालेले बेटा. सच एरिया हॅड वन्स ऑक्युपाय 15.7% एरिया ऑफ द अर्थ. ते म्हणतात की हे जे सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी जे स्पॉट आहे बेटा तिथला 15.7% बेटा एरिया त्या अर्थ त्यांनी व्यापलेला बेटा. ऍट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरिया आर बेटा ऑलरेडी डिस्ट्रॉय. म्हणजे त्यामधला बेटा 86% जे आहे ते डिस्ट्रॉय करण्यात आला बेटा. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जुनं ट्युशन बघितलं होतं का आपलं ते भुताळा मोबाईल शॉपिंगच्या पलीकडे होता बेटा, हे बघितलं होतं का तुम्ही? हो सर. तिथे नाही का आम्ही जेव्हा लहान होतो ना बेटा पूर्ण फॉरेस्ट होता बेटा, तिथे पूर्ण फॉरेस्ट होता, समजलं का? तिथे पूर्ण फॉरेस्ट होता, तिथे घरगीर काहीच नव्हते. पण आता तुम्ही बघितलं बेटा तिथे कुशल अग्रवालचं घर किती दूर, ते गायत्री तिडके बेटा त्यांचे घर किती दूर, वाकोळे सरांचं घर बेटा तुम्ही जर बघितले तर तिथे पूर्ण झाड तोडण्यात आले, तिथे घर तयार करण्यात आले. आता तुम्ही जर बघितलं बघा, तुम्ही जर लहानपणी बघितलं असेल त्या एरियामध्ये झाड होते, आता त्या ठिकाणी घर बनलेले झाड नाही. आता समृद्धी महामार्ग गेला असेल, किती झाड तुटले असेल बेटा तुम्हाला माहित असेल. तर ती जागा अगोदर बेटा ऑर्गॅनिझमसाठी किंवा सजीवांसाठी जागा होती, पण आता ती राहिलेली नाही. ऍट प्रेझेंट 86% एरिया आर ऑलरेडी डिस्ट्रॉय. 86% डिस्ट्रॉय झालेला बेटा. आता फक्त किती आहे बेटा? 15.7%. ओनली 2.3% एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन बेटा लेफ्ट ओव्हर. म्हणजे 86 पैकी फक्त 2.3 बेटा 86% पहा बेटा 86% पैकी फक्त 2.3% एरिया राहिला आता. अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर द बेटा सेन्सिटिव्ह स्पॉट. इट इन्क्लूड 1,50,000 प्लांट स्पीसीज विच इज द 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. आणि त्यामध्ये 1.5 लाख प्लांटची स्पीसीज आहे. आता तुम्हाला माहिती आहे या 1.5 लाख प्लांटच्या स्पीसीज मुळे बेटा आपल्या औषधी तयार होतात, काहीच्या काही तयार होतात, तुम्हाला माहित असेल बेटा, है ना? मेडिसिन तयार होतात. as far बेटा India is a consider 135 species of animal and 85 species are found in बेटा जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. ते म्हणतात की आपल्या भारतामध्ये 135 प्राण्यांची स्पेसीज आणि 85 बेटा हे झाडांचे स्पेसीज जंगलामध्ये आता बेटा उरलेले आहे बेटा. फाउंड इन जंगल बेटा, लक्षात ठेवा, समजलं? बेटा as far India consider the 135 species of the animal, 85 species are found बेटा. हा इकडे पहा बेटा, सॉरी यामध्ये सांगितलेलं आहे की 135 जे ॲनिमलची स्पीसीज आहे म्हणजे होते, फक्त भेटले किती? आता भेटले किती? 85.
85. मग बाकीचे गेले कुठे? बाकीचे गेले कुठे? तुम्ही घरात लपून ठेवला का सांगा बरं कोणी? बाकीची स्पीसीज तुम्ही घरात लपून ठेवले नाही, मेले. About 1,500 endemic plant species are found in the Western Ghats. Out of total plant species in entire world बेटा 50,000. 50,000 पैकी भारतामध्ये 1,500 स्पेसीज बेटा सापडतात. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द लोकेशन दिस हॉटस्पॉट प्रेझेंट इन द वर्ल्ड. लक्षात ठेवा बेटा. आता तुम्हाला समजलं असेल का किती प्राणी होते, किती राहिले, किती जंगल होते, किती राहिले बेटा, आणि किती स्पेसीज होते तर किती राहिलेले बेटा पहा. 3 endanger heritage place of the country पहा बेटा. द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर द बेटा स्टेज ऑफ द गुजरात. म्हणजे एक वेस्टर्न घाट आहे, ठीक आहे, ते कुठून पसरलेला आहे? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरला हॅज बीन बेटा इंडेंजर ड्यू टू बेटा मायनिंग इंडस्ट्री. हे घाट इथून बेटा गुजरात पासून सुरू झाला होता. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरला. आणि बेटा हे मायनिंग इंडस्ट्री म्हणजे काय? जे खोदकाम करतात ना खाणी, ते खोदकाम करतात. सर्च द नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक गॅस, बायोगॅस म्हणजे नॅचरल गॅस याला फाउंड करण्यासाठी बेटा मायनिंग करण्यात आली होती जमीनमध्ये. हॅबिटेट ऑफ द ॲसिटिक लॉयन. बेटा ॲसिटिक लॉयन बघितलं का तुम्ही? आय डोंट नो. बेटा हे मायनिंग केली, खोदकाम केलं तर ते जंगल पूर्ण नष्ट झालं बेटा. ॲसिटिक लॉयन तुम्हाला दाखवून देतो मी. आपण लॉयन जे बघतो बेटा कुठे बघतो माहिती आहे का? एक तर पिक्चर मध्ये बघतो, नंतर डिस्कवरीवर बघतो बेटा. हे पहा, हे लॉयन आहे बेटा, एक्झॉटिक लॉयन पहा बेटा. तुम्हाला दाखवून देतो मी झूम करून. बघितलं बेटा हे लॉयन? हे लॉयन बघितलं? दिसू लागलं तुम्हाला? माझा आवाज ऐकू येते? हो सर. हा, ते हे लॉयन बेटा बेटा वाइल्ड बिसॉन कोणी बघितलं बेटा? वाइल्ड बिसॉन लॉयन sir. बेटा. वाइल्ड बिसॉन पाहून घ्या, तुम्हाला दाखवून देतो. हे बघितलं का ॲनिमल तुम्ही? पहा बरं. नाही सर. नाही, अगोदर होते. हे प्रजाती होती बेटा, लक्षात ठेवा. हे वाइल्ड बिसॉन झाला, ठीक आहे बेटा. हॅबिटेट ॲसिटिक लॉयन अँड वाइल्ड बिसॉन धिस रिजन हॅव बीन बेटा अंडर थ्रेट. नष्ट झाला. मानस सँक्रेटरी ऑफ द आसाम, हे लक्षात हे पाठ करा क्वेश्चन. हा, मानस सँक्रेटरी आसाम इज अंडर थ्रेट द डॅम्प ऑफ बेटा इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बेटा वॉटर. मानस सँक्रेटरी ज्या ठिकाणी आसाम मध्ये होती त्या ठिकाणी धरण तयार करण्यात आला आणि तिथला बेटा सँक्रेटरी नष्ट करण्यात आली बेटा. आणि ती टायगर अँड बेटा रायनो ऑफ द बेटा रिजन ऑफ अंडर थ्रेट. आणि आसाम मध्ये त्या ठिकाणी टायगर होते बेटा आणि रायनो होते. आता मला सांगा, ते जंगलच नष्ट झाला, ते प्रजाती वाचणार का? टायगर झाले, रायनो झाले, नाही वाचणार. नाही सर. घर जर कोणी तोडला तर मला सांगा, तुम्ही घरामध्ये तिथे राहणार का? नाही. सुंदरबन सँक्रेटरीज हे पाठ ठेवा. मानस सँक्रेटरीज कुठले बेटा? आसाम. कशासाठी प्रसिद्ध होती? टायगर आणि रायनो. लक्षात राहील ना? क्वेश्चन लक्षात राहील बेटा. मानस सँक्रेटरीज, टायगर आणि रायनो हे प्रश्न विचारतात एक्झाम मध्ये. हा, सुंदरबन सँक्रेटरीज वेस्ट बेंगाल, कोलकाता, दीदी है ना. रिझर्व ऑफ टायगर, सुंदरबन सँक्रेटरीज बेटा वेस्ट बेंगालचा आहे बेटा, टायगरसाठी प्रसिद्ध आहे. and the tiger population of beta overall local environment is a seriously challengeable by dam, deforestation, excessive fishing, बेटा trenches, duck, same यासाठी बेटा प्रसिद्ध आहे बेटा सुंदरबन सँक्रेटरीज. तुम्ही बघितले का सुंदरबन सँक्रेटरीज? एनीवन सी बेटा द पिक्चर? नाही बघितले, पाहून घ्या आता. हे पहा बेटा, सुंदरबन मध्ये इतके खतरनाक लॉयन आहे बेटा, टायगर आहे बेटा. पहा एकदम आहे बेटा वेस्ट बंगाल मध्ये. पहा बेटा, हे तिथला आहे बेटा, रिव्हर मधला बेटा एरिया आहे बेटा सुंदरबनचा. पहा बेटा, तिथला प्लेस आहे सुंदरबन मधला, लक्षात ठेवा. आणि तिथे पहा क्रोकोडाईल बेटा, ठीक आहे. क्रोकोडाईल पहा बेटा, किती डेंजर क्रोकोडाईल वगैरे आहे बेटा, लॉयन आहे, लक्षात ठेवा. त्यांना वाचवण्यासाठी पण ते पण आता कधी ना कधी नष्टच करणार लोक, लक्षात ठेवा. बरोबर आहे. हे पहा सुंदरबन नॅशनल पार्क बेटा, या ठिकाणी इतके प्रकारचे ॲनिमल आहे बेटा यामध्ये, लक्षात ठेवा. किती छान वाटते बेटा सुंदरबन जर असं असेल बेटा. पहा यामध्ये चित्र पहा बेटा, पाय लॉयन पाण्यामध्ये. तर सिम्पली बेटा सुंदरबन आहे वेस्ट बंगालमध्ये बेटा, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिसायला लागली बेटा. क्लासिफिकेशन ऑफ बेटा थ्रेटेंड स्पेसीज. आता इथे जे शब्द दिलेले आहे तुम्हाला,
कोणता बेटा? थ्रेटेन. अर्थ माहिती आता? No, sir. थ्रेट करणे म्हणजे धमकी देणे, पण इथे आपण केलं बेटा काढून टाकणे त्यांना तिथून हकलून देणे. क्लासिफिकेशन थ्रेटेन स्पीसीज बेटा इन डेंजर स्पीसीज. आता थ्रेटेन म्हणजे याचा अर्थ जे होते बेटा आपण त्याला म्हणू शकतो बेटा काढून टाकणे. थ्रेटेन म्हणजे काय बेटा? म्हणजे काही त्याला म्हणू शकतो क्वचित राहिलेले बेटा लक्षात ठेवा. ठीक आहे. इन डेंजर याचा अर्थाचा या शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला? इन डेंजर्ड लुप्तप्राय. काय बेटा? लुप्तप्राय म्हणजे आता लुप्त होत आहे बेटा, म्हणजे आता संपत आहे. पहा बेटा, either number of beta this organism is a decline of their beta habitat of beta shrunk to such beta extent they can be extinct in the beta near future. Conservative measure are not beta implemented. इथे जे शब्द दिलेला आहे बेटा तुम्हाला इंडेंजर स्पीसीज मध्ये बेटा जे दिलेला आहे श्रंक या शब्दाचा अर्थ पहा बेटा, म्हणजे श्रंक बेटा हॅबिटेट इज अ श्रंक, यांची म्हणजे जे राहणीमान आहे बेटा या प्राण्यांचे बेटा स्पीसीजचे ते आता काय व्हायला लागले बेटा? कमी व्हायला लागले बेटा. त्याला आपण म्हणू शकतो बेटा श्रंक म्हणजे कमी होणे. पहा बेटा, एक्झाम्पल लॉयन कमी व्हायला लागले. टेल मंकी, लॉयन टेल मंकी बघितला तुम्ही? लॉयन बघितलं असेल पण लॉयन टेल मंकी बघितला नसेल तुम्ही. लॉयन टेल मंकी बघितलेला नसेल. पहा, हे मंकी बघितलं का तुम्ही? लॉयन टेल मंकी नाही सर. नाही बघितला. गेले बेटा, हे अॅनिमल नाही आता. यांची प्रजाती होते पण आता नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लेझर बेटा फ्लोरिकन, हे लॉयन टेल मंकी बेटा, आणि बेटा हे लेझर फ्लोरिकन बेटा हे पण मी पण बघितलं नाही. तुम्ही काय? ठीक आहे. हे पहा, हे बघितलं असेल तुम्ही वावरामध्ये, पण आता क्वचितच बघितलं असेल बेटा तुम्ही. हे पण आता हे पण पक्षी, हे बर्ड्स आहे बेटा. ठीक आहे. हे पण आता राहिलेले नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं? हे पण राहिलेलं नाही बेटा, आता लक्षात ठेवा. तर यामध्ये दिलेल्या बेटा इंडेंजर स्पीसीज मध्ये दोन एक्झाम्पल पाठ ठेवा. एक आहे बेटा लॉयन टेल मंकी आणि बेटा लेझर फ्लोरिकन. रेअरर स्पीसीज, रेअररचा अर्थ काय सांगितला मी तुम्हाला? सांगा बेटा. रेअरर क्वचित. दुर्लभ. व्हेरी गुड बेटा, दुर्लभ. But number of beta this organism is a considerable beta decline organism of beta this species being beta endemic may become beta extinct very fast. Red panda and musk deer. आता रेड पांडा दिसायला लागला असेल बेटा तुम्हाला तिथे बाजूला, पण ते रेड पांडा आता पहा, हे रेअर दुर्लभ बेटा आता हे राहिले नाही. असेल क्वचित थोडेफार कुठे ना कुठे असेल तर ती वेगळी गोष्ट. हे पहा, हे बघितलं का तुम्ही अॅनिमल बेटा? हे रेअर पांडा बघितलं आहे? No, sir. बघितलं तुम्ही? हो सर, पाहिलं वाटते सर. कुठे? ठीक आहे, एखाद्याने बघितलं असेल बेटा मस्क डिअर बेटा. पहा सर मांजर पाहिला असेल. हो, मांजर पाहिली असेल बेटा. मस्क डिअर पहा, हे डिअर डिअर म्हणजे हरिण बघितलं माहित नाही बेटा? हे पाय, आता तोंड पहा, हे तोंड पहा. अशी डिअर बघितली का तुम्ही तुमच्या वावरात? नाही सर. नाही सर. बघितली नाही का? नाही बेटा, दुसरे डिअर हरिण बघितली, पण अशी मस्क डिअर पण तुम्ही आतापर्यंत बघितलेली नाही बेटा, लक्षात ठेवा. हे बघा दुर्लभ स्पेसिस आहे बेटा, प्रजाती आहे बेटा. इथे बेटा व्हॅल्युनरेबल स्पेसिस बेटा कोणते बेटा? व्हॅल्युनरेबल. हा, लक्षात ठेवा. याचा अर्थ होते बेटा, आपण म्हणू शकतो असुरक्षित. हा, यस, त्याला हे पण म्हणू शकतो बेटा असुरक्षित बेटा. त्याला आपण म्हणू शकतो का अजून दुसरा शब्द आहे त्याच्यासाठी बेटा? एक नवीन शब्द आहे आपल्याजवळ बेटा, त्याचा काय म्हणजे त्याची म्हणजे इथे शब्द दिलेला आहे आलोचनीयबल बेटा. आलोचना करू शकतो आपण, म्हणजे अजून त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतात त्याला चपेट में, म्हणजे ले कमी नुकसान मध्ये आलेले बेटा स्पेसिस. पहा, नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम बेटा इज एक्स्ट्रीमली लेस आणि बेटा कंटिन्युअसली डिक्लाइन. कंटिन्युअस डिक्लाइन म्हणजे नेहमी बेटा आता ते कमी व्हायला लागले बेटा. त्याचे वरिझम रिझन आहे बेटा, भरपूर आहे बेटा. टायगर आणि लॉयन हे आपले मेन आहे, पण आता तुम्हाला माहिती आहे टायगर आणि लॉयन तुम्ही एक बघितला का बेटा? लोक फॉर एक्झाम्पल बेटा
यांना कोणी मारत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. आणि या टायगर आणि लॉयनला कोणी खात पण नाही. तुम्ही बघितलं असेल यांना कोणी मारत नाही, कोणी खात नाही, तरी यांची लोकसंख्या कमी होऊ लागली टायगर आणि लॉयनची, बरोबर आहे बेटा? आणि जर तुम्ही कोंबड्या बघितल्या असेल, गोट म्हणजे बोकड वगैरे बघितलं असेल, गोट वगैरे, लोक यांना खातात बेटा. दररोज खाना सुरू आहे, हजारोने बेटा, लक्षात ठेवा, हजारो कटतात बेटा. पण पहा बेटा, त्यांची संख्या वाढतच चालली. आहे का नाही? कमालीची गोष्ट, कारण कमालीची गोष्ट आहे का नाही? अरे बेटा, त्या ते इतके दररोज पूर्ण भारतामध्ये, जगामध्ये इतके बेटा ते गोट झाले बेटा यांचा बेटा, ते लोक मटण विकतात, लक्षात ठेवा. प्रत्येक समाजाचे लोक त्याला खातात. पण तुम्हाला माहिती आहे त्यांची संख्या कमी व्हायला लागली का? दिवसांदिवशी वाढायला लागली. आणि हे लॉयनला टायगरला कोणी मारत नाही, भीतात उलट यांच्यापेक्षा ते मरायला लागले. लक्षात ठेवा. हे बेटा व्हॅल्युनरेबल स्पीसीज बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर शेवटची बेटा 4th नंबरची आपली बेटा इनडिटर्मिनेट स्पीसीज बेटा. These organism beta appear to be the endangered, but due to beta there are some behaviorable habitat like beta shyness. Shyness माहिती तुम्हाला? शाय म्हणजे काय? शाय, सर लाजणे. लाजणे. व्हेरी गुड बेटा. पण इथे दिलेलं आहे शायनेस. आता हे शायनेस म्हणजे काय बेटा? शर्म म्हणजे लज्जा, लाजणे, वाटणे बेटा. देर इज अ नो डेफिनाइट अँड बेटा सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन. जेंट स्क्वेरल. शेकरू. शेकरू कोण आहे बेटा? महाराष्ट्राचा राज्य पक्षी. व्हेरी गुड. बघितला शेकरू? शेकरू किती जणांनी सर फोटो बघितला? बघेल सर, हो. फोटो बघेल सर. हो तेच ना, फोटोज बेटा, फोटोज. हे पहा, शेकरू किती छान आहे बेटा. लय शाय ॲनिमल आहे बेटा, एकदम दिसायला. ठीक आहे. पण आता हे पण राहिलेले नाही बेटा, लक्षात ठेवा. आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला, पहा इथे दिलेलं आहे तुम्हाला बेटा 22 बेटा, म्हणजे 22 मेला आपण काय म्हणू शकतो बेटा? वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. याला पाठ ठेवा बेटा, टू लर्न अबाउट. 22 मेला बेटा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे असते. सर्वे ऑफ द प्लांट ऑफ एनिमल इन युअर बेटा एरिया, मेंटेन बेटा रेकॉर्ड अबाउट देअर बेटा कॅरेक्टरिस्टिक्स. आता तुम्ही वडगाववाले, आपले आजूबाजूचे गाववाले बेटा जे असेल, त्यांनी रिपोर्ट करून ठेवा तुमच्या घराच्या आजूबाजूला किती झाडे, किती नवीन लावले, काय लावले बेटा. ठीक आहे. हे माहिती असणे आवश्यक आहे बेटा. माणसाने चपळ राहायला पाहिजे, एकदम बेस्ट, लक्षात ठेवा. आणि ते शेवटचा पॉइंट आहे आपला, पहा बेटा, इथे म्हणू शकतो आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर. पहा बेटा, IUCN. IUCN. आय म्हणजे इंटरनॅशनल, यू म्हणजे युनियन, फॉर सी म्हणजे कन्झर्वेशन, एन फॉर नेचर. बेटा prepares is the red list that contain name of the endangered species from the different country. तुम्ही असे रेड लिस्ट काढा जे आता तुम्ही रेड लिस्ट समजलं असेल ना, रेड झोन, ग्रीन झोन, येलो झोन. हे कोरोनाच्या काळामध्ये Yes. असे रेड लिस्ट काढा की जे अॅनिमल किंवा प्लांट खरोखर बेटा धोक्यात आहे, आणि त्यांची लिस्ट पूर्ण तयार करा बेटा. ग्रीन पेजेस कंटेन द नेम, जे ग्रीन झोन मध्ये, रेड झोन मध्ये, असे बेटा गुगल वरून तुम्ही सर्च करू शकता बेटा, लक्षात ठेवा. इथे खाली पहा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा बेटा. लेट अस रिमेंबर, लेट अस बिहेव बेटा, बिहेव अकॉर्डिंगली. डिस्ट्रॉइंग अ प्लांट इज सो वी डिस्ट्रॉय द एव्हरीथिंग. लक्षात ठेवा, जर कोणी प्लांटला तोडत असेल तर ते सर्व गोष्टी तोडा लागले, लक्षात ठेवा. प्रॅक्टिस ऑफ फॉरेस्टेशन टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. बेटा अफॉरेस्टेशन, जंगल तोड बंद करा. फॉरेस्ट इन वेल्थ, जंगल आपल्यासाठी बेटा संपत्ती आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ व्हॅल्यू एज्युकेशन. एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा बेटा प्रोटेक्शन कधी होणार? जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेणार. प्रोव्हिडंट यूज बेटा पेपर प्रिव्हेन्शन ऑफ बेटा डिफॉरेस्ट्रेशन. प्रोव्हिजन तयार करा, कोणी जंगल तोड करणार नाही. द प्रॅक्टिस ऑफ द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू बेटा डेव्हलप ह्युमन सोसायटी. लोकांमध्ये ही काळजी निर्माण करा, है ना, एन्व्हायरमेंट बद्दल. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज अ की ऑफ द हेल्दी लाईफ. आणि तुम्हाला माहिती आहे, हवा शुद्ध, पाणी शुद्ध, तर जीवन शुद्ध बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. थिंक वर्ल्ड वाइड बेटा, वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड WWF पब्लिश बेटा सर्वे इन 2008 मध्ये. अकॉर्डिंग टू बेटा अबाउट 30% ऑफ एनिमल स्पीसीज हॅव बेटा बिकम एक्सटिंक्ट ओव्हर द पिरियड ऑफ 35 इयर. 35 वर्षामध्ये बेटा 30% एनिमल बेटा मेले, लक्षात ठेवा. स्पेसीज 1975 to 2005. व्हॉट विल हॅपन इन फ्युचर इफ द बेटा कंटिन्यू ॲज इट इज. जर असं घडत राहिला तर भविष्यामध्ये काय होणार हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा बेटा, कोणकोणती आपत्ती